नमस्कार, मी सुवर्णा. दुपारच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. परमवीर सिंग यांच्या संदर्भातली बातमी आपण सुरुवातीला बघणार आहोत. वाजे आणि परमवीर यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झालेली आहे. चांदीवाल आयोग या सुनावणी दरम्यान ही चर्चा झाली. 4 पोलिसांना कारणे नोटीस बजावण्यात आलेली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी ही नोटीस बजावलेली आहे. वाजेंसोबत 4 पोलीस कर्मचारी होते. 4ही पोलिसांकडे लेखी उत्तर मागितलेलं आहे. कथित चर्चेची आयोगानं सुद्धा दखल घेतली होती अशी माहिती मिळते आहे. चांदीवाल आयोगाच्या सुनावणी दरम्यान चर्चा झालेली आहे. वाजे आणि परमवीर सिंग यांच्यात चर्चा झालेली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी या सगळ्यामध्ये नोटीसही बजावलेली आहे. वाजेंसोबत 4 पोलीस कर्मचारी होते. कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे. लेखी उत्तर 4 पोलिसांकडे मागितलं गेलंय. बंद दाराआड जी चर्चा झाली त्याच्याविषयी सुनावणी दरम्यान विचारणा करण्यात आली. अजित, या सगळ्या संदर्भात काय अधिक सांगाल? नेमकी काय स्पष्टता कराल? सुवर्णा, परमवीर सिंग आणि सचिन वाजे या दोघांची भेट झाली होती चांदीवाल आयोगामध्ये. जवळपास 2 तास ही भेट झाली होती. या भेटीनंतर खूप चर्चा झाली चांदीवाल आयोगामध्ये. चांदीवाल न्यायमूर्ती जे त्यांनी देखील या भेटीवरती नाराजी व्यक्त केली. जेल प्रशासनाचे जे पोलीस आहेत त्यांच्यावर देखील या सगळ्या प्रकरणामध्ये अशा पद्धतीने तुम्ही कशी परवानगी दिली यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. आणि जे सशस्त्र दलातल्या नवी मुंबई पोलिसांचे जे 4 पोलीस होते जे या चर्चेदरम्यान बाहेर सुरक्षा रक्षक म्हणून उभे होते, तर यांच्याबद्दल चौकशी लावण्यात आली होती. या चौकशीमध्ये 4 पोलीस जे आहेत ते दोषी आढळलेले आहेत आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये अशी नोटीस जी आहे ती या 4 जणांना बजावली गेलेली आहे. याच पार्श्वभूमीवरती आता नेमकी कशा पद्धतीनं यांच्यावरती कारवाई होईल एवढंच नाही तर मुंबई पोलिसांनी देखील याबाबत ज्या भेट झाली होती त्यानंतर वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी लावलेली आहे. त्या चौकशीचा अहवाल अजून येणं बाकी आहे. यामध्ये जे सुरक्षा म्हणजे अजित, परमवीर सिंग आणि सचिन वाजे यांच्यामध्ये बंद दारात चर्चा झाली. ती कुणी घडवून आणली, ती कुणी मॅनेज केली, त्यामध्ये या 4 पोलिसांचा काय उद्देश होता किंवा त्यांना कुणी सांगितलं ही भेट घडवून आणण्यासंदर्भात, अशी सगळी चौकशी होणार आहे का? मुळात मुद्दा हा आहे की या दोघांची भेट झालीच कशी आणि भेट झाली तर हे दोघं इतक्या वेळ एकत्र बोललेच कसे, कारण का एवढा किचकट प्रकरण आहे, गुप्त प्रकरण आहे आणि अशा प्रकरणामध्ये अशा पद्धतीनं आरोपी आणि तक्रारदार दोघं एकमेकांशी चर्चा करतायत हीच मोठी गोष्ट होती. ही भेट घडून आणली का हा वेगळा मुद्दा आहे, पण हे भेटले ह्या बाबत त्यावेळी हरकत घेणं पोलिसांनी गरजेचं होतं, पण ती हरकत घेतली गेली नाही आणि त्याच्यामुळेच जवळपास 2 तास यांच्यावर चर्चा झाली. भविष्यात होऊ शकतं की या चर्चेनंतर प्रकरणावरती वेगळा परिणाम होऊ शकतो. असं असताना आता नेमकं या प्रकरणावरती नवी मुंबई पोलिसांनी कारवाई करण्याचे संकेत दिलेलेच आहेत. आता मुंबई पोलीस काय करतात हे देखील पाहावं लागेल. नक्की. अजित, या बातमी संदर्भात माहिती दिली त्याबद्दल आभार. पण असेच आपण सोबत राहा आमच्या, कारण आमदार नितेश राणे यांच्या जामिनासंदर्भात आज सुनावणी होते, त्याकडेही महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. ती बातमी आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया. आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर काही वेळामध्ये निकाल येऊ शकतो. मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती CV भणंग राणे यांचा निकाल देणार आहेत. नितेश राणे यांच्यावर कणकवली पोलीस स्टेशनमध्ये हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. सिंधुदुर्ग सेशन कोर्टाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेला होता. त्यानंतर नितेश राणेंनी मुंबई हायकोर्टात धाव घेतलेली होती. राणेंच्या अर्जावर दोन्ही बाजूचे युक्तिवाद पूर्ण झालेले होते. त्यावर कोर्टाने निकाल राखून ठेवलेला होता. आज निकाल जाहीर होईल अशी शक्यता आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या संपर्कात आहेतच. अजित, अजून सुनावणीचा काही टप्पा बाकी आहे का फक्त आज निकाल येऊ शकतो? सुनावणी पूर्ण झालेली आहे. नितेश राणेचे वकील असतील किंवा सरकारी पक्ष असेल दोघांनी आपली बाजू मांडलेली आहे. ज्या गोष्टी त्यांना न्यायालयासमोर आणायच्या होत्या या दोन्ही पक्षांनी गोष्टी न्यायालयासमोर आणलेल्या आहेत. आपले युक्तिवाद दोघांनीही गेल्या आठवड्यामधल्या शुक्रवारी पूर्ण केले होते. त्याच्यावरती आज साधारणपणे 12 नंतर या सगळ्या गोष्टीवरती मुंबई उच्च न्यायालय जे आहे ते थेट निकाल देणार आहे. त्यामुळे आता जे नितेश राणे जे आहे यांना जेल की बेल याबाबत आता चर्चा सुरू झालेली आहे. न्यायालयामध्ये त्यांच्या वकिलांनी त्यांची बाजू मांडलेली आहे, सरकारी पक्षाने देखील बाजू मांडलेली आहे. पण आता
न्यायालय काय निकाल देतं याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागून आहे. नक्की. धन्यवाद अजित, आपण माहिती दिल्याबद्दल. आज आता मुंबई हायकोर्टात नितेश राणेंसंदर्भात काय निकाल येतो हे बघणं महत्त्वाचं आहे. गोव्यामध्ये काँग्रेसनं एकला चलो रेचा नारा दिलाय, तर दुसरीकडे गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करत आहे. गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहेत. भाजपला शह देण्याकरता शिवसेना आणि एनसीपी गोव्यात एकत्र येणार आहेत. उद्या गोव्यातील या आघाडीच्या जागा वाटपावर चर्चा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे शिवसेना एनसीपी आघाडीबाबत उद्या अधिकृत घोषणा करतील अशी माहिती मिळते. आमचे प्रतिनिधी मुंबईचे विनोद राठोड आपल्या सोबत आहेत. विनोद, काय सांगाल माहिती? आधी असं कळत होतं की शिवसेना एकटीच गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये उतरेल आणि साधारणपणे 15 ते 20च्या आसपास जागा लढेल, पण आता मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढेल असं कळतं आहे. अधिकृत घोषणा उद्या होईल असं कळतं आहे. काय अपडेट आहे? नक्कीच सुवर्ण, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचा झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही एकत्र आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणूक लढणार आहेत आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला शह देण्याचं काम या माध्यमातून होणार आहे. संजय राऊत यांनी याआधी संकेत दिले होते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत शिवसेना गोव्यामध्ये लढू शकते आणि त्याच अनुषंगाने सर्व तयारी करण्यात आली आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल उद्या गोव्याला जाणार आहेत आणि त्या गोव्याला गेल्यानंतर जागा वाटप आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी झाली असल्याची अधिकृत घोषणा करणार आहेत. यामध्ये 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की ज्याप्रमाणे महाविकास आघाडीचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये सफलतेने चालू आहे, तसाच प्रयोग गोव्यामध्ये चालवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आहे आणि त्या माध्यमातून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोनही एकत्र येऊन गोव्यामध्ये जागा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्या ठिकाणी समीकरण वेगवेगळे आहेत. त्या गोव्यामध्ये एका काँग्रेस पक्षाचा एकट्याचाच मोठा वर्चस्व नाही किंवा भारतीय जनता पक्षाचा नाही, कारण तिथल्याच्या स्थानिक छोट्या पक्षांचाही या ठिकाणी समावेश करण्यात यावा असे या एकंदरीत हा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याकडून आहे. आणि त्या आधारावर गोव्यामध्ये विधानसभा निवडणूक जर लढायचं असेल तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि तिथले स्थानिक पक्ष एकत्र करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे आणि शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे याबाबतची घोषणा उद्या करणार असल्याची माहिती मिळत आहे. आणि प्रफुल्ल पटेल उद्या मुंबईहून गोव्याला रवाना होणार आहे आणि त्या ठिकाणी अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती मिळत आहे. नक्की विनोद, धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केलेली आहे. उत्पल पर्रीकरांना उमेदवारी देण्यास चालढकल करणाऱ्या भाजपला जनताच धडा शिकवेल अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. तर उत्तर प्रदेशामध्ये भाजप विरोधी लाट असून गंगेत वाहून गेलेले मृतदेह त्यांना मतदान करणार का असा सवाल त्यांनी केलाय. मला खात्री उत्पल पर्रीकरांना उमेदवारी त्यांना द्यावी लागेल. ज्या प्रकारे आमचा सगळ्यांचा दबाव आहे, उत्पल पर्रीकरांचा नाही. आम्ही सगळे जे त्याच्या पाठीशी उभे राहिलो, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला उत्पल पर्रीकरांचा विचार करावा लागतो आहे, तो केला जातो आहे दिल्लीमध्ये, हे पण तुम्हाला मी सांगतो. पण नाही झालं आणि उत्पल पर्रीकर अपक्ष लढणार असतील तर सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरून उत्पल पर्रीकरांच्या मागे ठामपणे उभं राहावं अशी आमची भूमिका आहे. अमरावतीत पुतळ्यांवरून राजकीय तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. अमरावतीतील शिवरायांचा पुतळा बसवल्यावर सध्या राजकीय वातावरण गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. रवी राणा यांनी अमरावती शहरात राजापेठ उड्डाणपुलावर शिवरायांचा पुतळा बसवला होता, पण तो परवानगी न घेता बसवला म्हणून पालिकेनं शिवरायांचा पुतळा काढला. दुसरीकडे अमरावतीतीलच दर्यापूरमध्ये शिवरायांच्या एका पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. शिवप्रेमींनी शिवरायांचा पुतळा बसवला होता, मात्र परवानगी न घेता पुतळा बसवला म्हणून प्रशासनाने शिवरायांचा तोही पुतळा काढून टाकलाय. त्यामुळे तणाव निर्माण झालाय. मोठा पोलीस बंदोबस्त त्यामुळे तैनात करण्यात आलाय. शहरातील अण्णाभाऊ साठे यांचा पुतळाही काढून टाकण्यात आलाय. कार्यकर्त्यांनी परवानगी न घेता पुतळा बसवला होता. पोलिसांनी 25 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे. राजापेठमध्ये रवी राणा यांनी शिवरायांचा पुतळा बसवला होता, तो परवानगी न घेता बसवला म्हणून काढून टाकण्यात आला. त्याच्यावरनं काल दिवसभर आपण रण पेटलेलं बघितलं. दर्यापूरचा
शिवरायांचा पुतळा सुद्धा शिवप्रेमींनी बसवलेला होता, तोही परवानगी न घेता बसवला म्हणून तोही काढून टाकला आहे महापालिका प्रशासनानं. आणि आता अण्णाभाऊ साठेंचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचा जो पुतळा होता तोही काढून टाकण्यात आलाय. आणि हेच कारण पुढे करण्यात आलंय की परवानगी न घेता अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसवला होता. अमरावतीच्या ग्रामीण भागातील दर्यापूर इथं शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता, जो काढला गेलाय. परवानगी न घेता शिवरायांचा पुतळा बसवला म्हणून हा पुतळा काढण्यात आला शहरात, त्यामुळे तणावाचं वातावरण आहे. आज सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी दर्यापूर बंदची हाक दिलेली आहे. पुतळा हटवल्याने पालिकेचा निषेध करण्यात आलाय. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त दर्यापूर या शहरामध्ये या परिसरामध्ये तैनात करण्यात आलाय. शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कुठे निर्माण होऊ नये म्हणून परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात आहे. एकापाठोपाठ एक विनापरवाना बसवलेल्या पुतळ्यांवर कारवाई होताना आपण बघतोय. अमरावतीत त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालंय, कारण ऐतिहासिक महत्त्व असलेल्या शूरवीरांचे पुतळे हटवण्याबाबत किंवा ते बसवण्याबाबत भावना जोडल्या गेलेल्या असतात. आणि तेच चित्र आपल्याला अमरावतीत कालही बघायला मिळालं. आजही 2 पुतळे हटवण्यात आलेले आहेत. एक शिवरायांचा दर्यापूर इथला पुतळा आणि अण्णाभाऊ साठेंचा सुद्धा पुतळा हटवला गेलाय. काल मध्यरात्रीच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांचा दर्यापूर येथील गांधी चौकातील पुतळा हटवण्यात आला. कोणालाही विश्वासात न घेता तसेच शिवप्रेमींना न कळू देता मध्यरात्री 2च्या सुमारास पुतळा हटवण्यात आला. मूळ मालकाचा कोणत्याही जागेवर बसवण्याला विरोध नसताना सुद्धा स्थानिक प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उचलण्याची एवढी घाई का केली? प्रशासन कोणाच्या दबावात काम करत होते? तसेच शिवप्रेमी आता शांत राहणार नाही. तसेच दर्यापूर वासियांना जाहीर आवाहन करतो की संपूर्ण दर्यापूर वासियांनी आज बंद पाळावा व प्रशासनाचा जाहीर निषेध करावा. या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. नितेश राणे यांना जामीन मिळतो का मिळत नाही या संदर्भात चर्चा होती. सुनावणीला सुरुवात झाली, फक्त निकाल येणं बाकी होतं आणि नितेश राणे यांचा जामीन नाकारण्यात आलेला आहे. या घडीची सगळ्यात मोठी बातमी, मुंबई हायकोर्टाकडून सुद्धा जामीन नाकारण्यात आलेला आहे. मुंबई हायकोर्टानं सुद्धा भाजपचे आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेला आहे. त्यामुळे आता काय घडामोडी घडतात, कधी त्यांना अटक करण्यासंदर्भातल्या सूचना केल्या जातात, हे सगळं पाहायचं. पण या घडीची सगळ्यात मोठी बातमी, सेशन कोर्टानंतर मुंबई हायकोर्टाने सुद्धा नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. अजित, या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे, जामीन नाकारलेला आहे मुंबई हायकोर्टानं सुद्धा. सुवर्ण, मुंबई उच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जो आहे तो नाकारलेला आहे. काय नेमकं कोणत्या ग्राउंडवरती किंवा कोणत्या पार्श्वभूमीवरती हा अर्ज जो आहे तो नाकारला याची स्पष्टता अजून नाहीये. जेव्हा हायकोर्टाच्या वेबसाईटवरती ऑर्डर अपलोड होईल त्याच वेळी हे स्पष्ट होईल की नेमकं कोणत्या कारणावरती नितेश राणे यांचा जामीन अर्ज जो आहे अटकपूर्व जामीन अर्ज तो नाकारण्यात आलेला आहे. मुळात आपण जर पाहिलं तर सरकारी पक्षाचा युक्तिवाद हा होता की हा सगळा एक जाणीवपूर्वक रचला गेलेला कट होता आणि या कटातून ज्यावेळी आपण पाहिलं पूर्णपणे तर जे सरकारी पक्षाने सांगितलं होतं त्यानुसार की जेव्हा ती यात्रा निघाली होती या यात्रे दरम्यान सगळा कट रचला गेला होता आणि पुढे जाऊन सर्व गोष्टी ज्या आहेत त्या रेकी करून कशा पद्धतीनं आपलं संबंधित व्यक्तीला संतोष बरोबर हल्ला करता येईल याच्याकरता बऱ्याच वेळा माहिती घेतली गेली होती आणि त्यातून मग हा हल्ला करण्यात आला होता. बरोबर. अजित, काही क्षणासाठी मी आपल्याला थांबवते, कारण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. प्रवीणजी, आपली पहिली प्रतिक्रिया, नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई हायकोर्टानं सुद्धा फेटाळलाय. नाही, आता शेवटी तो हायकोर्टाचा निर्णय आहे, तो आम्हाला स्वीकारावाच लागेल.
कारण सरकारी यंत्रणा पूर्णपणे नितेश राणेंना या प्रकरणात अडकवण्यासाठी कामाला लागलेली होती आणि त्याच्यामुळे त्या अनुषंगाने पुरावे तयार करणं, त्याच्या असणाऱ्या अनुषंगिक गोष्टी उभ्या करणं हे अत्यंत शासकीय पातळीवर नियोजनबद्धरित्या त्या ठिकाणी करण्यात आलं, घडवण्यात आलं. झालेला प्रसंग हा त्यांनीच घडवला. त्या अनुषंगिक गोष्टी सुद्धा शासन म्हणून त्या ठिकाणी पोलिसांना हाताशी धरत सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करत त्या ठिकाणी केला गेला. परंतु शेवटी न्यायालय आहे, न्यायालयाचा निर्णय आहे आणि त्याच्यावर टीका टिप्पणी आपण तर काही करू शकत नाहीये. आता नॅचरली याला त्या ठिकाणी मग सुप्रीम कोर्टात जायचं की जे काही रिव्ह्यू करायचं या संदर्भात निश्चितपणे नितेश राणे आणि आम्ही त्या ठिकाणी जो जामीन नाकारलाय त्या संदर्भात पुढील कार्यवाही करू. नक्की. प्रवीणजी, मी विनंती करेन आपण असेच सोबत राहा. कुडाळचे आमदार वैभव नाईक सुद्धा आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. वैभवजी, काय प्रतिक्रिया द्याल? सरकारकडून जाणीवपूर्वक असे सगळे प्रयत्न झाले की नितेश राणेंना या सगळ्या प्रकरणात कसं गोवायचं असा आरोप होतोय आपल्यावर? खरं तर पोलीस तपासात निष्पन्न झालंय की नितेश राणेंनी जे आरोपी होते, जे आरोपी पोलिसांनी पकडले होते त्यांच्याशी फोनवर संवाद झाला होता आणि त्या संदर्भात पोलिसांचा तपास चालू होता आणि त्यामुळे इथल्या सत्र न्यायालयाने सुद्धा त्यांचा जामीन फेटाळला होता आणि त्यामुळे वरिष्ठ न्यायालयाने सुद्धा हा जामीन अर्ज फेटाळला आहे. माझी एकच विनंती आहे की त्यांनी स्वतःहून अटक व्हावी. खरं तर ह्या एकाच गुन्ह्यासाठी त्यांना जामीन फेटाळला नसेल तर त्यांच्यावर अनेक गुन्हे आहेत की जे गुन्हे कोर्टात चालू आहेत आणि त्यामुळे जर आज जामीन झाला असता तर निश्चितपणे कायद्यावरचा कायदा कोणाला तरी वेगळा आहे की काय असा एक प्रश्न निर्माण झाला असता. परंतु आज कायदा सगळ्यांना समान आहे ही एक भूमिका लोकांसमोर आली आणि त्यामुळे त्यांनी स्वतःहून अटक व्हावं आणि या कायद्याचा मान राखावा अशी आमची अपेक्षा आहे. नक्की. प्रवीणजी, तुम्ही याविषयी काही बोलाल की स्वतःहून अटक व्हावं असं जे वैभव नाईक म्हणतायत? नाही, मला वाटतं वैभव नाईक असतील किंवा शिवसेना पक्ष असेल किंवा महाविकास आघाडी सरकार असेल यांचा अंतिम उद्देशच हा आहे की ज्या पद्धतीनं राणे साहेबांचा दौरा असताना राणे साहेबांना त्या ठिकाणी अटक करणं हा त्यांचा ठरलेला नियोजित कार्यक्रम होता जो त्यांनी पार पाडला. म्हणजे अगदी कोर्टानं त्याला क्लिअर चिट दिली याच्यावरनं त्यांनी केलेली कृत्य त्या ठिकाणी चुकीचं होतं हे त्या ठिकाणी सिद्ध झालं. तशाच पद्धतीनं जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये लोकशाही मार्गाने जनता मतदार हे त्या ठिकाणी राणेंच्या बाजूनं भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं उभे राहिलेत आणि ते सत्ता गेल्यानं आणखी या ठिकाणी युगो जो असतो तो त्या ठिकाणी डिवचला गेला आणि त्याच्यामुळे नितेश राणेंना अटक करून या सगळ्या आपल्या गोष्टीचा सूड बदला घ्यायचा आहे ही भावनाच पहिल्या दिवसापासून या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारच्या मनामध्ये होती आणि त्याच्यामुळे अटक हा त्यांचा गोल असल्या कारणानं वैभव नाईक सुद्धा या ठिकाणी त्यांनी अटक व्हावं म्हणजे यांचा आत्मा शांत होईल अशा प्रकारचं या ठिकाणी दिसतंय. आणि कायद्यात अजून आपल्याला न्याय व्यवस्था आहेत, इथे सगळं संपलेलं नाहीये आणि त्याच्यामुळे मला वाटतं जे काही कायदेशीर सोपस्कर असतील त्याला निश्चितपणे सामोरं नितेश राणे आणि आम्ही निश्चितपणे जाऊ. परंतु अल्टिमेट जे वैभव नाईक यांच्या तोंडातून आलं की त्यांना अटक व्हावी लागेल, आता ते व्हावी लागले बोलते. आता नंतर तर ते अटक करण्याच्या दृष्टीनं सुद्धा सरकार म्हणून ताकद लावतील याच्यावर काही ज्योतिषाला सांगायची गरज नाही. वैभव नाईक, आता दरेकर हे आमचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांनी आपली भूमिका मांडलेलीच आहे आणि दरेकर साहेबांचा आम्ही नेहमीच आदर करत असतो आणि फक्त हे दरेकर असलेल्या भाजपमध्ये ही वेगळी भूमिका लोकांची असते, राणेंची भूमिका वेगळी आहे आणि दरेकरांना सुद्धा ते मान्य असते. नाही, सूड घेण्याच्या उद्देशानं आपण वैभव नाईक सगळं नाही सूड खरं तर लोकशाहीमध्ये कोणी कोणाला सूट घ्यायला नाही. आता आम्ही पराभव झाला आम्ही मान्य केला, दुसऱ्या दिवशी ताबडतोब त्याच दिवशी पराभव मान्य केला. खरं तर मोठ्या मताधिक्याने पराभव झाला नाही, परंतु पराभव हा पराभव असतो तो मान्य केला आणि आम्ही लोकशाहीमध्ये जो लोकांनी आम्हाला अधिकार दिलाय तो आम्ही मान्य केला आणि पराभवाला समोर गेलो. त्यामुळे हा विषय वेगळा आणि एखाद्यावर अटक एखाद्यावर जीवघेणा हल्ला करणं त्याच्या जीवावर भेटलं असतं तर त्याची काय कुटुंबाची अवस्था झाली असते त्याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. निश्चितपणे कायदा जर त्याच्यात पोलिसांनी सगळे वाव दिलेत, कोर्टात जायला दिला, आज जवळजवळ 17-18 दिवस कोर्टात चाललाय
आणि त्यामुळे पोलिसांपेक्षा कायद्याने त्यांना अटक आता होत आहे. त्यामुळे पुन्हा यावेळी दबाव आणण्याचा प्रश्न नाही. निश्चितपणे कायदा आपलं काम करत आहे आणि कायदा सगळ्यांसाठी समान आहे हे आजच्या भूमिकेवरून दिसलं. धन्यवाद. नक्की वैभवजी आभार आणि प्रवीणजी आपलेही आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी सविस्तर बोललात त्याबद्दल. नितेश राणे यांच्या संदर्भातली बातमी ज्याविषयी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर बोलत होते आणि वैभव नाईक कुडाळचे आमदार आपल्याशी बोलत होते ज्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. वैभव नाईक असं म्हणतायत की आता मुंबई हायकोर्टानं सुद्धा हा निकाल दिलेला आहे की अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेला आहे. त्यामुळे स्वतः कायद्याचा मान राखत किंवा कोर्टाचा मान राखत नितेश राणेंनी स्वतः अटक करून घ्यावी. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेतच. अजित, प्रवीण दरेकर आणि वैभव नाईक काय म्हणाले किंवा त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघितलं. आता पुढची प्रक्रिया काय, नितेश राणेंसमोर काय पर्याय आहेत आणि त्यांना अटक होण्यासंदर्भातली प्रक्रिया काय त्याविषयी सांगा. नितेश राणे यांना अजूनही एक पर्याय उपलब्ध आहे, तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा. सर्वोच्च न्यायालयामध्ये कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुन्हा नितेश राणे यांच्या वकिलांकडून किंवा त्यांच्या सगळ्या लोकांकडून मांडल्या जातील किंवा न्यायालयाला पाठवण्यात येतील, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता सुप्रीम कोर्टावरती निर्भर आहेत. जर सुप्रीम कोर्टामध्ये ते आपली बाजू मांडू शकले नीट आणि त्यांनी जर तिथं न्यायालयाला पाठवून देऊ शकले तर त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जो आहे तो मान्य होऊ शकतो. त्यामुळे नितेश राणे यांच्यासमोर आता एकच पर्याय उरलेला आहे, तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा एकदा अटकपूर्व. मुंबई हायकोर्टात पुनर्विचार याचिका ते दाखल करू शकतात का, म्हणजे हा एक पर्याय त्यांच्याकडे आहे का? आणि दुसरं, आतापर्यंत काही माहिती मिळू शकली कुठल्या ग्राउंडवर जामीन नाकारला? कुठल्या ग्राउंडवर जामीन नाकारला हे अद्याप माहिती मिळाली नाहीये. पण जसं आपण म्हटलं की पुनर्विचार याचिका जी आहे तो एक पर्याय आहे, पण आता तो ह्या निकालानंतर स्पष्ट होईल की कशा पद्धतीने न्यायालयाने त्या गोष्टीवरती स्पष्टता केलेली आहे. जर त्याच्यामध्ये स्पष्टता नसेल तर मग नितेश राणे यांच्या समोर काही विशेष पर्याय जो मिळतो म्हणजे एकच सर्वोच्च न्यायालयाचा पर्याय जो असेल. नक्की. अजित, तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे. प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचतेय. सगळे अपडेट्स या संदर्भातले कोर्ट काय म्हणालं या संदर्भातले अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचतील. पण अजित, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया अजून काही बातम्यांसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी बघतोय. शेकापचे ज्येष्ठ नेते ND पाटील यांचं निधन झालंय. कोल्हापुरामध्ये उपचारादरम्यान त्यांचं निधन झालेलं आहे. ज्येष्ठ नेते ND पाटील यांनी वयाच्या 93व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. शेकापचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक ND पाटील यांचं उपचारादरम्यान निधन झालेलं आहे. वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. 15 जुलै 1929ला त्यांचा जन्म झाला. ढवळी, जिल्हा सांगली इथं शेतकरी कुटुंबात ते जन्मले. त्यांचं MA पर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर त्यांनी LLB केलं. 1954 ते 57 शिवाजी कॉलेजमध्ये होते. भाऊराव पाटील कॉलेजमध्ये 1960 साली ते होते. शिवाजी विद्यापीठात समिती सदस्य म्हणून 1962 साली त्यांनी काम केले. शिवाजी विद्यापीठात सिनेट सदस्य म्हणून ते 1965 मध्ये होते. शिवाजी विद्यालय कार्यकारिणी सदस्य 1962ला ते होते. शिवाजी विद्यालय सामाजिक शास्त्र विभागाचे ते डीन राहिले. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिलं.
त्यांचं संपूर्ण नाव नारायण ज्ञानदेव पाटील. 15 जुलै 1929चा त्यांचा जन्म आहे ढवळी नागाव इथला. जसं आपण त्यांनी 1948ला शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. ते 57 साली मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस सुद्धा राहिलेले होते. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, ND पाटील जाण्याची बातमी आपल्यापर्यंत पोहोचली आहे. तुम्ही काय अधिक माहिती सांगाल? उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असं कळतंय. बरोबर आहे, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. ज्येष्ठ नेते प्राध्यापक ND पाटील यांचे कोल्हापूरमध्ये निधन झालेलं आहे. प्राध्यापक ND पाटील जर बघितलं आपण ते रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते आणि 15 जुलै 1929 रोजी त्यांचा ढवळी या सांगली जिल्ह्यातील गावामध्ये त्यांचा जन्म झाला होता. शिक्षित MA त्यांचे जर बघितले पुणे विद्यापीठातून LLB देखील केलेलं. महत्वाचं म्हणजे त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांचं एक मोठं काम उभं केलं. त्यांनी ज्या पद्धतीनं शिवाजी विद्यापीठाला उभं करण्यामध्ये आणि कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाला उभं करण्यामध्ये संपूर्ण जो हातभार लावला. त्यानंतर त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातील अतिशय गरीब कुटुंबातील मुलांना देखील कसं शिक्षण मिळावं आणि त्यांनी एक शिक्षण क्षेत्र नाही कामगार क्षेत्रात देखील त्यांनी मोठं काम केलं. मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस होते. 18 वर्ष ते विधान परिषदेचे सदस्य देखील होते आणि शेतकरी कामगार पक्ष जे आहे त्याचे सरचिटणीस होते. राज्याचे सहकार मंत्री देखील राहिलेले आहे. असं असताना एक मोठा एक पोकळी निर्माण झालेली आहे, खास करून शिक्षण क्षेत्र असो किंवा मग कामगार क्षेत्र असो. आणि त्यांना अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांना दिल्लीत देखील नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातून त्यांना दिल्लीत देण्यात आलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ जे औरंगाबादचं आहे तिथून देखील त्यांना दिल्लीत देण्यात आलं होतं. ते वैचारिक त्यांचं लिखाण देखील असावं, संपूर्ण समाजाला एक प्रकारे दिशा देण्याचं काम त्यांचं होतं आणि अशा प्रकारे एक मोठा व्यक्ती आज पडद्याआड झालेला आहे आणि एक असं म्हणता येईल की आपल्याला एक पोकळी निर्माण झालेली आहे या क्षेत्रामध्ये आणि जी खास करून वेगवेगळं साहित्य क्षेत्र असो किंवा मग कामगार क्षेत्र असो किंवा शिक्षण क्षेत्र असो. नक्की प्रशांत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. शेट्टी सर, ND पाटील यांच्या जाण्याची बातमी आली आहे. कोल्हापूरमध्ये त्यांचं निधन झालंय असं कळतंय. हॅलो शेट्टी सर, तुम्ही काय भावना व्यक्त कराल? खरं तर आता भावना कुठल्या शब्दामध्ये व्यक्त करायचं हे समजत नाही. कारण ND पाटील साहेब आम्हाला सोडून गेले ही कल्पनाच करवत नाही. थोडा मोठा धक्का चळवळीतल्या आम्हा सर्व कार्यकर्त्यांना बसलेला आहे. कारण गेली अनेक दशकं त्या महाराष्ट्रानं कुठलाही सामाजिक प्रश्न निर्माण झाला तर ND पाटील साहेब धावून येणार आणि तिथं आंदोलन उभा करणार आणि सामान्यांना न्याय मिळवून देणार हे एक प्रकारचं सूत्र ठरून गेलेलं होतं. आणि आज अख्खा महाराष्ट्रातली सामान्य जनता ही पुरकी झाली असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. रायगडमधलं SEZचं आंदोलन असो, कोल्हापूरचं टोल आंदोलन असो किंवा भूमी अधिग्रहणाचं आंदोलन असो किंवा वीज दराचं आंदोलन असो किंवा पाण्याचं आंदोलन असो की ऊस दराचं आंदोलन असो किंवा सीमा प्रश्नाचं आंदोलन, सगळ्या सामाजिक आंदोलनामध्ये ते नेहमी अग्रेसर असायचे. आणि माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करायला ते कधी कमी पडायचे नाहीत. कधी चुका झाल्या तर खडे बोल सुनवायला सुद्धा कमी पडत नव्हते. असं या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा भीष्माचार्य आज आम्हाला सोडून गेला असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. राजू शेट्टी, धन्यवाद. तुम्ही तुमच्या भावना न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्यात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. चंद्रकांत पाटील, ND गेल्याची बातमी येते, कशा भावना व्यक्त कराल? ज्येष्ठ नेते ND पाटील गेले काही दिवस आजारी होते असं असूनही ते गेले फायनली, अशी बातमी आमच्या सगळ्यांच्याच मनाला क्लेशदायक आहे. अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष याचं दुसरं नाव ND पाटील. कुठलाही अन्याय कधी त्यांनी सहन नाही केला. मग तो सर्वसामान्य माणसावरचा अन्याय असू देत किंवा टोल सारखा मोठा विषय असू देत किंवा हायकोर्टाचं खंडपीठ असू देत किंवा MSABची बिलं या विषयातलं शेतकऱ्यांचं आंदोलन असू देत. अन्याय म्हटलं की संघर्षासाठी ND पाटील उभे आहेत.
असं पक्षविरहित, पक्ष बघणार नाहीत. म्हणजे माझी त्यांची वयातलं अंतर असूनही दोस्ती निर्माण झाली. खरं म्हणजे आमचे 2 पक्ष, 2 विचारधारा वेगळ्या, पण त्यांना प्रामुख्याने टोलच्या आंदोलनामधली माझी प्रामाणिकता जाणवली की मी मंत्री असूनही त्यांच्या खांद्याला खांदा भिडून रस्त्यावर उतरलो. त्यात त्यांनी एक शब्द वापरला तो खूप पॉप्युलर झाला की या शहरातून ही टोलची खोकी गेल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आणि खरंच ती खोकी घालवण्यामध्ये ते यशस्वी झाले. 473 कोटी रुपये सरकारला त्या कंपनीला द्यावे लागले आणि टोल संपला. तसं सर्वसामान्य माणसांसाठी संघर्ष करणारं एक मोठं नाव गेलं. आणि काळाच्या ओघात हे जरी स्वाभाविक असलं तरी एक एक मोठमोठी नावं चालली. त्यामुळे अशा प्रकारच्या अन्यायाच्या विरुद्ध संघर्षाला नेतृत्व कोण देणार, इतक्या तळमळीने कोण फील्डमध्ये उतरणार, हा मोठा प्रश्न आहे. काळ कोणासाठी थांबत नसला तरी त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी मोठी आहे. चंद्रकांतजी, तुम्हाला असं वाटतं की सामान्यांमधला माणूस अशी त्यांची ओळख होती? इतक्या मोठ्या त्यांच्या चळवळीच्या असू दे किंवा सहकार मंत्री असण्याच्या काळामध्ये असू दे, सामान्यांमधला माणूस अशी त्यांची ओळख राहिली? अतिसामान्य, सामान्य हा शब्द सुद्धा नेहमीचा झाला. अतिसामान्यांच्या प्रश्नांसाठी झगडणारा, त्यांना भेटताना कोणालाही संकोच नसायचा, भीती नसायची, दडपण नसायची. ये बस बस बस, बोल बोल बोल, अशीच त्यांची कार्यपद्धती होती. विशेषतः त्यांच्या पत्नी तर खऱ्या अर्थाने सर्वांच्या आई आहेत. आणि त्यामुळे अपॉइंटमेंट घेतली का, दुपारच्या वेळेला कशाला आला, असे साधारणतः राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या घरी त्या महिलेलाच सगळं करावं लागत असल्यामुळे ती कातावते. तसं त्यांच्या पत्नीचं कधीच नव्हतं. अगदी आता ते बेड रिटर्न असतानाही ज्यांना बेडरूम पर्यंत न्यायला हरकत नाही अशांना त्या अगदी आग्रहाने म्हणाले या पडू नयेत, तसंच बोलायला लागलं. असं एक सहजपणे, शेवटी राजकारणामध्ये सहजपणे उपलब्ध असणं हे मोठं ऍसेट असतं. आणि ते एंडिंगचं होतं. तुमच्या बोलण्यावरूनच चंद्रकांतजी लक्षात येते की आत्तापर्यंत तुमचा संवाद आणि संपर्क होता. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांपर्यंत भावना तुमच्या पोहोचवल्यात त्याबद्दल. शेकापचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक ND पाटील यांचं निधन झालेलं आहे. कोल्हापुरात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. 93 वर्षांचे ते होते. वेगवेगळ्या माध्यमातून अतिसामान्यांची सेवा करणं किंवा त्यांचे प्रश्न सातत्याने मांडत राहणं, त्यासाठी चळवळी उभ्या करणं, असं मोठं काम ND पाटील यांचं राहिलेलं आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी या संदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या. एक मोठं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी काही मागं पुढं न बघता समाज हित हे एवढंच ध्येय ठेवून त्यांनी आपलं आयुष्यभर कार्य केलेलं आहे. ND पाटील, कैलासाचे ND पाटील साहेबांसारखे अनेक योद्धे तयार व्हावेत, हीच या प्रसंगी मी बोलू शकतो. ND पाटील यांना न्यूज 18 लोकमत तर्फे ही आदरांजली. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. शेकापचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक ND पाटील यांचं निधन झालंय. कोल्हापुरामध्ये उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं अशी माहिती मिळते आहे. वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. हसन मुश्रीफ, ND पाटील कोल्हापुरात गेले, त्यांचं निधन झालंय 93व्या वर्षी अशी माहिती मिळाली आहे. असं तुम्ही याविषयी आपल्या काय भावना व्यक्त कराल? प्राध्यापक ND पाटील यांनी 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. एक अतिशय झुंजार व्यक्तिमत्व, अतिशय स्वाभिमानी व्यक्तिमत्वाचा आज अंत झालेला आहे. आयुष्यभर त्यांनी संपूर्ण हयात पुरोगामी विचारासाठी कत्ती घातली. या शेका पक्षाची ते गेले ते इमाने इतवारे, म्हणजे आज जशा सत्तेसाठी काही लोक तडजोडी करतात तसं कधी त्यांनी सत्तेसाठी तडजोड केली नाही, तत्वाशी कधी तडजोड केली नाही. शेतकरी, कामगार, दलित या सगळ्यांसाठी आयुष्यभर ते संघर्ष करत राहिले. त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत राहिले.
सीमा प्रश्नाचा लढा असेल, कोल्हापूरचा टोल प्रश्न असेल किंवा 90व्या वर्षी शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नासाठी संघर्ष करायचं, रस्त्यावर उतरण्याचं काम असेल, फार अतिशय मोठ्या हिमतीनं ते उतरत होते आणि लोकांना आधार देत होते. अशा एका महान व्यक्तिमत्वाचं आज निधन झालं. मी माझ्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मुश्रीफजी, एकच प्रश्न फक्त की खूप मोठा काळ त्यांनी पाहिलेला आहे. एक तो काळ जेव्हा चळवळीचा काळ होता, अनेकांसाठी उभं राहण्याचा, त्यांच्यासाठी नेतृत्व उभं करण्याचा काळ होता, तोही त्यांनी पाहिलाय. आणि त्यानंतरची परिस्थिती बदलली, राजकारण बदललं, हा सगळा एक वेगळा काळ त्यांनी पाहिलेला आहे. अशा वेळेला त्यांना त्यांच्या कामात, त्यांच्या कुठल्या गोष्टीत बदललेलं आपण पाहिलंय? नाही, कधी नाही. त्यांनी शिक्षणासाठी म्हणजे रयत शिक्षण संस्थेचे फार त्यांचा निकटचा हे होता. त्यासाठी सुद्धा त्यांनी ती संस्था वाढवण्यासाठी वास्तविक कमवा आणि शिका ह्याच्यातून त्यांचं शिक्षण झालेलं होतं. अशा या रयत शिक्षण संस्थेसाठी सुद्धा फार मोठं त्यांनी काम केलं. जे सहकार मंत्री होते त्या सहकार खात्यामध्ये सुद्धा अनेक बदल त्यांनी घडवण्याचं काम केलं. कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांनी आपली चमक दाखवली. पण आयुष्यभर सत्ता असो नसो त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला आणि लोकांच्या हितासाठी केला. वा, खूप खूप आभार हसन मुश्रीफजी. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात, आपल्या भावना व्यक्त केल्यात. हसन मुश्रीफ यांचं शेवटचं वाक्य फार महत्त्वाचं होतं. आयुष्यभर अगदी मरेपर्यंत त्यांनी संघर्ष केला आणि तो इतरांसाठी केला. हे वाक्य फार महत्त्वाचं आहे. अनेकांनी ह्याच भावना व्यक्त केलेल्या आहेत. चंद्रकांत पाटील सुद्धा बोलताना तेच म्हणत होते की सामान्यांचा माणूस नाही, अतिसामान्यांच्या व्यथा आणि त्यासाठी झगडणारा असा माणूस होता एन डी पाटील. हे असं व्यक्तिमत्व होतं. एका विचारवंताची ओळख लहानपणापासूनच होते. हेच आपण बायजूस यंग जिनियस सीझन 2च्या पहिल्या एपिसोडमध्ये पाहिलं. पाहूयात त्याचीच एक झलक. नमस्कार. नन्हे नन्हे कदम पर बहुत ऊंची उड़ान, छोटी सी उम्र में बना लेते हैं ये अपनी पहचान. कला, खेल, ज्ञान, विज्ञान हर जगह छा जाते हैं. ये भारत के यंग जीनियस कल का भारत बनाते हैं. और इसलिए एक बार फिर सज चुका है जीनियसेस का ये मंच. वेलकम टू बायजूस यंग जीनियस सीजन 2. बायजूस यंग जीनियस न्यूज 18 की एक पहल, इंडिया को इंडिया के यंग जीनियसेस से मिलवाने की. अलग अलग फील्ड्स में अपनी प्रतिभा के झंडे गाड़ चुके ये यंग जीनियसेस अब आ रहे हैं अपनी कहानियां आपके संग बांटने. ये हैं वर्ल्ड किक बॉक्सिंग चैंपियनशिप में इंडिया को 2 बार गोल्ड मेडल दिलाने वाली तर्कपुरा कश्मीर से 14 साल की तजम्मुल इस्लाम. मेरा नाम तजम्मुल इस्लाम है एंड मैं कश्मीर से बिलोंग करती हूँ. मैं 14 साल की हूँ एंड मैं 2 टाइम्स वर्ल्ड किक बॉक्सिंग चैंपियन हूँ. अपने लिए जिए तो क्या जिए, जिए दिल जमाने के लिए. हमारे अगले जीनियस इस बात को पक्के तौर पर मानते हैं. इसलिए तो उन्होंने औरतों की सुरक्षा के लिए एक ऐप बनाया है, रक्षा ऐप. ये है प्रधानमंत्री बाल पुरस्कार से सम्मानित जम्मू के 14 साल के हरमनजोत सिंह. मेरा नाम हरमनजोत सिंह है. मैं 14 ईयर्स ओल्ड हूँ. मेरे बेस्ट फ्रेंड्स है फिजिक्स, कंप्यूटर्स और मैथमेटिक्स. कंप्यूटर प्रोग्रामिंग सीखने के बाद मैंने अपना सबसे पहला एप्लीकेशन बनाया जिसका नाम था रक्षा वुमेन सेफ्टी ऐप. अब आप मुझे एक बात बताइए, आपने ऐप तो बना दिया पर आप खुद सेल्फ डिफेंस जानते हैं? मतलब फोर्स में देखने का बहुत शौक है, करने का नहीं है. नई सोच और बुलंद हौसलों के साथ दुनिया को अचंभित करने वाले और भी यंग जीनियस आएंगे. बायजूस यंग जीनियसच्या आमच्या पहिल्या सीझनला तर तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. खूप मुलांना आपण भेटलो, टॅलेंट आपण बघितलं. हे बायजूस यंग जीनियस जे सेकंड पार्ट आम्ही घेऊन येतोय, सेकंड सीझन जो आम्ही घेऊन येतोय त्यालाही असाच प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.